एनआयच्या तपासात महत्त्वाचा साक्षीदार समोर आलाय. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद झाला. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपले होते. झाडामागे लपलेले 2 दहशतवादी समोर आले आणि पर्यटकांना त्यांनी घेरलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणण्यास भाग पाडलं. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे. रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारतानं पाकिस्तानचं पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. आमच्याकडे गौरी शाहीन गझमिनीसह 130 अणुबॉम्ब आहेत, ते आम्ही भारतासाठी ठेवल्याचं अब्बासी यांनी म्हटलं. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे जम्मूतील स्थानिकांनी पुन्हा बंकर उघडलेत. 2018 पासून वापरात नसलेले बंकर स्थानिकांनी पुन्हा उघडलेत. काश्मीरी नागरिकांनी या बंकरची साफसफाई केली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती आलेत. मुंबई पोलिसांकडून सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती मॉक ड्रिल करण्यात आलं. सीमेवर तणाव वाढताच पाकिस्ताननं चीनकडे आर्थिक मदत मागितली. यावेळी पाकिस्ताननं चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान आता चीननं पाकिस्तानची बाजू घेतली आहे. पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीननं केली आहे. दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे. मात्र या कारवाईमध्ये निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवलं जाऊ नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडलाय. गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिलाय. भारत पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलावत आहेत. त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करतायत. पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वैसरन इथे पर्यटकाच्या रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलाय. या संपूर्ण व्हिडिओग्राफरनं दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केलाय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते. सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडलाय. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात. लाडकी बहीण योजना ही बहिणींना दिलेली भाऊबीज आणि रक्षाबंधन आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे आणि ज्या बहिणी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच असं अजित पवारांनी म्हटलं. शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. आमच्या हातातला भगवा झेंडा आम्ही कधी खाली ठेवलेला नाही आणि तो भविष्यात सुद्धा अभिमानानं फडकवत राहणार आहोत असं कदम म्हणाले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरीत थेट नियुक्तीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र युवा क्रीडा संघटनेनं क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. वारंवार मंत्री अधिकारी यांची भेट घेऊन सुद्धा कामं होत नसल्यामुळे आता क्रीडा मंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी केली. वर्धा भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी 9 जणांच्या नावाची चर्चा असून इच्छुकांची मतं या बैठकीतनं जाणून घेण्यात आली. दरम्यान आता हा अहवाल प्रदेश पातळीवरती सादर केला जाणार आहे. उदय सामंत आणि भुमरेंची फोनवरून चर्चा झाली. त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळालेला नाही. येत्या 30 तारखेला सरकारला दिलेलं 3 महिने पूर्ण होतील. दरम्यान आता मराठा तुम्हाला पुन्हा रस्त्यावरती दिसतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाई यांना निलंबित करण्यात आलंय. सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवावं अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. एनसीईआरटीच्या 7वीच्या पाठ्यपुस्तकातनं मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकण्यात आले. भारतीय राजघराणं, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या
सरकारी उपक्रमांचा समावेश यात करण्यात आलाय. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या शुल्कात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. फ्री लिमिट संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. भारतानं गेल्या दशकभरात 17 कोटी लोकांना अत्यंतिक गरिबीतनं बाहेर काढलंय. भारतात रोजगाराच्या संधींमध्ये सुद्धा वाढ झाली असल्याचं वर्ल्ड बँकेच्या पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ या अहवालात म्हटलंय. ग्रामीण आणि शहरी गरिबीतील फरक सुद्धा 7.7% घटून 1.7%वरती आलाय. आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दुसऱ्या फेरीसाठी 27 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदत संपल्यानंतर 86,440 जागांवरती प्रवेश निश्चित झालेत, तर अद्यापही 22,000 रिक्त जागा आहेत. पुणे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळालाय. सल्लागार समितीची आज विमानतळ येथे बैठक पार पडणार असून 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये पुणे विमानतळाच्या विविध प्रश्नांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे. देशात 10 वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवी 100 नर्सिंग कॉलेजेस सुरू केली जाणार आहेत. यात गोंदियात 195 कोटी रुपयांच्या निधीतनं आणि नंदुरबारमध्ये 325 कोटींतून हे स्थापित केले जातील. नागपूर, मुंबईसह 6 ठिकाणी नवीन कॉलेजेस दिलेली आहेत, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा म्हणाले. पुणे रेल्वे स्थानकावरती उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फलाट क्रमांक 1 जवळ होल्डिंग झोन बनवलाय. इथे प्रवाशांना बसण्याची आणि पाण्याची सोय आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच फलाटावरती प्रवेश मिळणार आहे. यंदा एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रात पाणी संकट निर्माण झालंय. राज्यातील धरणामधील पाणीसाठ्यात 38% आलाय. अजून उन्हाळा संपायला अनेक दिवस बाकी आहेत. त्याआधीच पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. विदर्भासह अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी सुट्टीत मोठ्या प्रमाणात मुंबईकर एसटीनं गावी जातात. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होते. यंदा मात्र जनतेवरती मोठी भाडेवाढ लादून सुद्धा एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा आलेख घसरत चाललाय. भाडेवाढीमुळे उत्पन्नात भर पडण्याऐवजी महामंडळाच्या तिजोरीत दर दिवशी 3 ते 4 कोटी रुपयांची घट झाली आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या 3 ब टप्प्यात बदलापूर, कर्जत, आसनगाव, कसारा आणि पनवेल, वसई दरम्यान लोकलच्या स्वतंत्र मार्गिकांचं काम केलं जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या कामाला गती मिळणार आहे. गेल्या 6 वर्षात हे काम पूर्ण होऊन पूर्ण लोकल वाहतूक स्वतंत्र ट्रॅकवरती धावण्याची चिन्ह आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भिवंडीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जळगावमध्ये ट्रकनं ओव्हरटेक केल्यामुळे एसटी बसचा अपघात झाला. सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रक चालक पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. गोंदियात अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली. अशातच मक्याला किमान 5,000 रुपये क्विंटल असा दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. बुलढाण्यामध्ये मुस्लिम समाजानं पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळी पाकिस्तानचे पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लातूरच्या पंचड्यातील रोकडोबा देवस्थानचा कारभार धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात गैरव्यवहाराचे आरोप होत होते. सकल मातंग समाजाकडून मुंबईच्या आझाद मैदानात 20 मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भात लातूरमध्ये राज्यस्तरीय बैठक पार पडली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खिचडीची उपमा दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे. यानंतर एक मोठी बातमी येते ती बघूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टोक्तपणासाठी ओळखले जातात. जे काही सांगायचं, जे काही बोलायचं ते थेट बोलतात. पण रत्नागिरीत मात्र अजित पवार आता माध्यमांच्या प्रतिनिधींवरती संतापले. रत्नागिरीत कसबा इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी अजित पवार करत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा उपस्थित होते. या पाहणीच्या वेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावरून अजित पवार चांगलेच संतापले.
त्यांना थांबवायचं सोडून हे ना काही बोलूनच देत नाही आणि माझ्या तोंडात एखादं वाक्य गेली की तेवढंच रिपीट करत बसतात. अरे थांबा ना बाबा, तुम्हाला कळत नाही काय? मराठी कळत नाही का काय? कशात बोलायचं तुम्हाला? पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पावसाळ्यात धोकादायक ठरणाऱ्या मोठ्या झाडांच्या छाटणीसोबतच रेल्वे मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामाला आता वेग आलाय. काल विद्याविहार ते मुलुंड पूर्व आणि पश्चिम भागामध्ये रेल्वे मार्गाजवळील झाडांची छाटणी करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे कर्मचारी या कार्यवाहीत सहभागी झाले होते. राज्याच्या न्यायिक आणि तांत्रिक विभागामध्ये सायबर आणि अन्य गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं दररोज दाखल होत आहेत. मात्र त्यावरती काम करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्याचं गंभीर चित्र समोर आलंय. यासाठी आता 100हून अधिक अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरात पाकाळणीची धांदल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर आज दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. आज राज्यातील बाजार समितीमध्ये 35,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. पुणे बाजारात सर्वाधिक लोकल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली, तर कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. त्यातून उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला 30 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. जागतिक बँकेच्या मदतीनं होत असलेल्या या प्रकल्पाच्या निविदा पुढच्या महिन्यात निघणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याच्या हालचालींना गती मिळते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यासाठी विविध स्तरावरती प्रयत्न सुरू झालेत. नैसर्गिक रंग आणि मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात जागरूकता मोहीम राबवली जाते. एप्रिल महिना वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरला. आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्यामुळे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. एकीकडे पट्टेदार वाघांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्रात त्यांच्या मृत्यूचा आकडा सुद्धा झपाट्यानं वाढत असल्याचं गंभीर चित्र आहे. देशात मागील 4 महिन्यात 62 वाघांचा मृत्यू झालाय. त्यातील 20 वाघ हे केवळ एकट्या महाराष्ट्रातले. परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र अव्वल ठरलाय. देशाची पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीतनं गणेशपेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणात होतीये. उन्हाळ्यामुळे मासळीला मागणी कमी झाल्यामुळे भावात 5 ते 10% घट झाली. तसंच चिकन, मटण आणि गावरान इंग्लिश अंड्याचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांना वेग आल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केलाय. बहुतांश कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून खड्डेमुक्त रस्ते तयार करून आणि ते रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेकडून युद्धपातळीवरती प्रयत्न केला जातोय. यासाठी आठवड्याभरात 2650 रेडीमिक्स काँक्रीट मिक्सर वाहनांचा वापर करण्यात आलाय. एकीकडे उन्हाचा कडाका प्रचंड वाढलेला असताना पिंपरी चिंचवडमध्ये विजेचा लपंडाव देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाकडमधील रहिवासी पुरते हैराण झालेत. मध्यरात्री गुल होणारी वीज तब्बल 10 ते 12 तासांनी येते. त्यामुळे भर उन्हाळ्यात उच्चभ्रू सोसायटी धारकांसोबतच सर्वांच्या अंगाची लाहीलाही होते. दरवर्षी शैक्षणिक वर्षातील 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणं आवश्यक आहे. त्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान 800 तास तर इयत्ता 6वीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे 1000 तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचं नियोजन अपेक्षित असतं. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली आहे. जळगावसह नशिराबाद, साकेगाव, भुसावळ परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. तर आजही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल 80 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून यामध्ये 17 किलो सोनं तर 256 किलो चांदी देवीचरणी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं अर्पण केली. पुण्यातील बोबदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी सूरज गोसावीला न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. आरोपीची शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून डीएनए चाचणीसाठी रक्त, नख, केस इत्यादी नमुने घेतले जाणार आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरची सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येते. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानकं आणि परिसरातील
10,000 सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येते. प्रवाशांसह देश-विदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरामध्ये ऑपरेशन ऑल आऊट राबवलं. या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना जलद गतीनं मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं विविध प्राधिकरणांवरती जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेला झोपू प्राधिकरणाचे अधिकार बहाल केल्यामुळे आता महापालिका रखडलेल्या 64 योजनांसाठी विकासकांकडून स्वारस्य पत्र मागवणार आहे. मुंबईतील वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्शनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत राज्य सरकारनं आदेश जारी केलाय. या पुनर्विकासातनं म्हाडाला 3,700 घरं तसंच 5 ते 6,000 कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. यासाठी म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळानं ठोस योजना आखली. एसटीला उभारी देण्यासाठी 2 तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बांधकाम क्षेत्रातील आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एसटीची आर्थिक गणितं सुधारण्यास मदत केली जाईल असं सांगण्यात येत आहे. टोरेस प्रकरणी कूट चलन ऑपरेटर जाळ्याचा वापर झाल्याचा केंद्रीय तपास यंत्रणांना संशय आहे. मात्र चौकशीतून कोणतेही व्यवहार झाले नसल्याचं निष्पन्न झालंय. हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी खुला केला जाणार आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय. असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलंय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही असं झिरवळ म्हणालेत. तसंच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं त्यांनी म्हटलं. 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही. हेही द्यावेत. आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहेत. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाही आहे. परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरणखेड तीर्थक्षेत्र चंडिका देवी मंदिराच्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या घटनेनंतर भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतल्या सीबूडच्या डीएव्ही शाळेतील विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपीला 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या विरोधात पालक उद्या शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहेत. हँडग्लोव्ज व्यावसायिकाला विश्वासात घेऊन तब्बल 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर तहसील पोलिसांनी आरोपी मयूर चांदणेला अटक केली. फसवणूक करून फरार झालेल्या मयूर चांदणेला हरियाणातनं ताब्यात घेण्यात आलंय. दादर ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीनं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय कोल्हापुरे, सचिव ॲडव्होकेट श्रवण शुक्ला आणि सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. जव्हारमध्ये आदिवासी कोकणा समाजाचे वैचारिक आणि सांस्कृतिक एकता महासंमेलन संपन्न झालं. यावेळी जव्हार शहरातनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये 1 दिवसीय परदेशी शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत हेमंत सुटे आणि निर्वेद सुटे या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. मध्य प्रदेशच्या मंदसौर इथे एक व्हॅन बाईकला धडकून थेट विहिरीत कोसळली. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झाले.
पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे बिलावल भुट्टो यांचं कुटुंब आता पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेलंय. धमकीच्या एका दिवसानंतर कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याचं सांगितलं जात आहे. कॅनडातल्या वैकुंठवर इथे भरधाव कारनं नागरिकांना धडक दिली. रस्त्यावरती उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना कारनं चिरडलं. यात 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पंड्याच्या संघानं सलग 5वा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवरती खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईनं लखनौचा 54 धावांनी पराभव केला. यासह मागील पराभवाचा बदला देखील घेतला. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात खास विक्रमाला गवसणी घातली. दमदार अर्धशतकासह त्यानं आयपीएलमध्ये 4000 धावांचा मैलाचा पल्ला गाठलाय. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात कमी चेंडूत 4000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरलाय. सूर्यकुमार यादवनं 2714 चेंडूमध्ये 4000 धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम सेट केलाय. मुंबई इंडियन्स संघानं लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला 1-0 पराभूत करत दिमागदार विजय नोंदवला. रोहित शर्मानं या सामन्यात 2 षटकार मारत दमदार सुरुवात केली, पण याच षटकात त्यानं विकेट सुद्धा घेतली. तर लखनौ विरुद्ध तो 5 चेंडूत 12 धावा करून तंबूत परतला. या छोटेखानी खेळात सुद्धा रोहितनं खास विक्रमाला गवसणी घातली आहे. 2 बॅक टू बॅक सिक्सरच्या जोरावर त्यानं विराट कोहलीसह यशस्वी जयस्वालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला. या सामन्यामध्ये बुमराहनं फक्त 22 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. या कामगिरीचा बुमराहनं संघाचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाचा विक्रम मोडीत काढला आणि मुंबई इंडियन्सकडनं सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात 46वा सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवरती झालेल्या या सामन्यात बेंगळुरूनं 6 विकेट्सनं विजय मिळवला. बेंगळुरूचा हा 10 सामन्यातील 7वा विजय होता. त्यांचे आता 14 गुण झाले असून ते पॉईंट्स टेबलमध्ये 4थ्या स्थानावरनं थेट पहिल्या क्रमांकावरती आले.